झी 24 तास एक पाऊल पुढे। केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आजपासून मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत। मराठवाड्यातील 3299 गावात दुष्काळ पडल्याचं शासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। या गावांची अंतिम आणेवारी 50%पेक्षा कमी भरली असल्यानं आता या गावात दुष्काळ जाहीर करण्यात आलाय। यात औरंगाबादमधील 1176, जालन्यामधील 970, बीडमधील 685, उस्मानाबादमधील 438 तर परभणीतील 60 गावांचा समावेश आहे। आतापर्यंत 153 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। दिग्गज नेते मंडळींनी या भागात दौऱ्यांचं सत्र सुरू केलंय। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर आता शरद पवार आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत, तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील लवकरच या भागात दौरा करणार आहेत। त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी आणि सामान्य जनता आता सरकारी मदतीकडे डोळे लावून बसलीये, पण आता त्यांना मदत मिळते की फक्त आश्वासन हे लवकरच कळेल। गिरीश, आज शरद पवार दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत। आज ते जालन्यामध्ये असणार आहेत। शेतकऱ्यांना मदतीसाठी त्यांच्याकडनं बरीच अपेक्षा आहे। त्यांच्या दुष्काळी भागाच्या या दौऱ्याचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे? आज पंकज, केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। 2:30 वाजता ते अंबड तालुक्यात दाखल होतील आणि या दौऱ्याकडे, पवारांच्या दौऱ्याकडे संपूर्ण मराठवाड्याच्या दुष्काळी जनतेचं लक्ष आहे। किती निधी मिळतोय, किती सरकारी मदत मिळते, याकडे सर्वांचं लक्ष आहे। 2:30 वाजता ते अंबड तालुक्यात आल्यानंतर काही गावांना भेटी देतील। तिथल्या बागांची, ज्या मोसंबी बागा आहेत त्या नष्ट झालेल्या, त्या एकूणच पिकांची आणि मोसंबी बागांची पाहणी करून ते कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत। खूप महत्वाचा दौरा आहे, कारण जर मराठवाड्यातला जर आपण लक्ष केंद्रित केलं जालन्यावर, स्पेसिफिक जालन्यावर आपण फोकस केला, तर जालन्यातली दुष्काळाची स्थिती अत्यंत बिकट आहे। काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी खुद्द पुण्यामध्ये आणि मुंबईतल्या बैठकीत जालन्यातल्या दुष्काळाकडे लक्ष वेधलं होतं की जालन्यातला दुष्काळ इतका तीव्र आहे की संपूर्ण जालना जिल्ह्याचं स्थलांतर करावं लागतं का काय, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती। आणि त्यामुळे आज शरद पवार या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि याकडे सर्वांचंच लक्ष आहे। 2:30 वाजता ते साधारणतः अंबड तालुक्यात येऊन काही गावांना भेटी देतील। त्यानंतर ते शासकीय अधिकाऱ्यांशी कलेक्टर ऑफिसमध्ये भेटणार आहेत आणि या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्यानंतर ते औरंगाबादकडे प्रयाण करणार आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।